आदरणीय आमचे मोरेश्वर भाऊ सोरते, समाजसेवक मौदा आणि मौदा शहर अध्यक्ष हे माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल मौदा शहरामध्ये लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याचा इथं कार्य करून महिलांना त्याचा लाभ मिळवून देत आहेत। प्रतिसाद कसा मिळत आहे साहेब इथं महिलांचा आणि ग्रामीण भागातील महिला? आदरणीय आमचे मोरेश्वर भाऊ सोरते, समाजसेवक मौदा आणि मौदा शहर अध्यक्ष हे माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल मौदा शहरामध्ये लोकांना जनजागृतीच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याचा इथं कार्य करून महिलांना त्याचा लाभ मिळवून देत आहेत। तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचे इथं एक मनोगत जाणून घेणार आहोत की किती महिलांना याचा लाभ मिळत आहे आणि महिला कशा प्रकारे इथं म्हणजे महसूस करत आहेत, अनुभव त्यांचा आपण इथं जाणून घ्या। प्रतिसाद कसा मिळत आहे साहेब इथं महिलांचा आणि ग्रामीण भागातील महिलांबद्दल? नमस्कार, मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सोबतच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितजी पवार साहेब या तीनही मुख्यमंत्र्यांचा मी मनापासून या महाराष्ट्राच्या कोटी कोटी जनतेच्या वतीने मी आभार मानतो की अत्यंत चांगली योजना आपण चालू केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व आपल्या गोरगरीब महिलांना एक चांगल्या प्रकारे आपली जी भावना आहे की ती भावनेच्या माध्यमातून आपण त्यांना एक फूल नाही फुलाची पाकळी मदतीची जी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं त्यांची अपेक्षा होती आणि ती आपण पूर्ण केलीत। पण या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज फॉर्म भरण्याकरता अत्यंत त्रास होत आहे। या त्रासाला खऱ्या अर्थानं जर कोणी जबाबदार असेल तर हे सर्व शासकीय कर्मचारी ज्यांना लाखोनं पगार भेटत आहे, लाखोनं पेमेंट उचलत आहेत आणि आज या लाडकी बहीण योजनेच्या या बिलकुल इकडे लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि यांचं उपोषण सुरू झालं। पण या उपोषणाला मी जाहीर निषेध करतो, कारण गोरगरिबांच्या या 1500 रुपये भेटण्याचा मागचा उद्देश की त्यांना 1500 भेटावे आणि शासनाकडनं लाखो रुपये पगार उचलून सुद्धा यांना पगार कमी पडतोय, या सूडबुद्धीतून यांनी आज यांना लाखो रुपये पगार भेटून सुद्धा हे आंदोलन करतायत। या आंदोलन यांनी मागे घ्यावा किंवा सरकारने यांना पूर्णपणे यांना बाजूला ठेवून नवीन कर्मचारी कामगार नियुक्त करून या ठिकाणी त्या गोरगरिबांच्या या लाडकी बहीण योजनेपासून आणि नवीन मतदारांच्या नोंदण्या आहेत, उज्ज्वला गॅस सिलेंडर मिळणार आहे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेले आहेत। सरकारची भावना पूर्ण स्पष्ट आहे की आम्ही शेतकऱ्यांपासून तर अंत्योदयपर्यंत सर्व जनतेला आम्ही मदत करणार। या मदतीची भावना असून सुद्धा हे जे शासकीय कर्मचारी या ठिकाणी जे आंदोलन करतायत या आंदोलनाला मागं घ्यावं, नाहीतर या सर्व कर्मचाऱ्यांना दूर सारून यांना या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नियुक्त करून या गोरगरिबांच्या मदतीला मदत करावं। आम्ही याच भावनेतून गोरगरिबांना कुठेही भटकता कामा नये, त्यांना भटकंती होऊ नये याकरता आम्ही त्यांना मदत म्हणून लाडली बहीण योजनेचे सर्व फॉर्म भरून देणे, नवीन मतदार चे फॉर्म भरून देणे आणि त्यांना झालेल्या सर्व अडचणीमध्ये आम्ही त्यांची काय मदत करू शकतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण मौदा शहर कार्याध्यक्ष रमेश कुंभलकर, महामंत्री राहुल पोटभरे, जनसंघाचे विश्व हिंदू परिषदेचे अजय साठवणे आणि भारतीय जनता पक्षाचे सिनियर विलासजी बेलसरे, बूथ प्रमुख विजय मेहर यांच्यासह देवभाऊ बोरकर हे असे सर्व आणि दररोज या ठिकाणी शेकडोनी लोकांचे आम्ही फॉर्म भरलेले आहेत, मदत केलेली आहे आणि आमचं हे निरंतर सेवा चालू राहणार आहे। धन्यवाद।